रीने, हा तुझा फ्रेंड नाही आला वाटतं अजून. परत कधी वेळेवर पोहोचलाय होय? बॉयफ्रेंड नाही, फ्रेंड बोललं मी. कोण ग? धैर्य. ओ धैर्य होय. काय माहित, आतापर्यंत यायला पाहिजे होता. कसं येणार? दमून झोपला असेल, आता उठायला होत नसेल ना. मुजुमदारांच्या घरातल्यांना एवढे कष्ट जमणार आहेत का? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जरा सजावट केली काय? खऱ्या अर्थानं आज आपला स्टुडिओ मधला पहिला दिवस आहे. कसं वाटतंय? नाही नाही, खरंच भारी झालंय. आणि चहा पण एकदम भारी झाला. काय सावे, मस्त झालाय की नाही? हाय की नाही एकदम कडक? हा, आज जमलाय चहा. घ्या भाऊ चहा. सावीनं चहा बाकी मस्तच केला होता बरं काय, एक नंबर. तुम्हाला कसं कळतो हो भाऊ? सावी सकाळी चहा करून गेले. सावे सावे ओ सावी कुठे अरे पराग सकाळीच गेली किती. गेले? हे असं करतात बघा या दोघी. साध्या माणसाला साधं सांगून सुद्धा जात नाही तो. चला जातो मी, नाहीतर तिथे गेल्यानंतर आणि ओरडायला चालू करतील वेळ काय केलास म्हणून. अरे ए परा, अरे थांब की का एवढी काय गाई आहे? अरे थांब की, स्टुडिओ कसा आहे? बरा आहे ना वा? बर आओ कात्तेर नाग आहे, एवढा मोठा अप टू डेट आहे एकदम. चा येतो आता मी, वेळ व्हायला लागलाय. अहो थांब की, एवढा का दंगा करायलाच? लांब आहे वय खूप. हा नाही हो, जवळच आहे. नाही जवळ आहे, आणि वेळ कशाला केलास याला म्हणून आणि माझ्या नावानं वरडायला चालू करायचे म्हणून निघालो लवकर. चला. अरे 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 जवळ म्हणजे नक्की कुठं आहे? माधवा रोडच्या डाव्या अंगालाच आहे बरोबर. चला आता. ए, थांब आलोच मी. हा काके, काय काम आहे काय माझ्याकडे भाऊंचं? मला काय माहित, तुम्हा दोघांचं काय असतं ते तुम्हालाच माहित. मला पण माहित नाही काय काम असेल काय माहित. आम्हाला वाटलं तुम्ही अजून आलाच नाही. नाही, मी तर कधी झालोय. येऊन काय केलं? फक्त चहा बनवला? तो फळा बघा, अजून त्याच्यावर एक पण सुविचार लिहिला नाहीये. मी काय सांगितलं होतं तुम्हाला? मी आल्या आल्या मला फळ्यावर एक सुविचार लिहिलेला पाहिजे. एवढं काय त्यात? लिहितो की लगेच. थांबा. काय लिहितो? आधी मला सुविचार सांगा. सारखं सारखं खाडाखोड केलेली मला नाही आवडत. सावी मॅडम, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आज मी सुविचार पाठ करून आलोय. तुम्हाला सांगायची गरज नाही पडणार. वाह, लिहितो. ऐक डन. हा तुमचा सुविचार आहे?
हा, ज्याच्यात चांगला विचार असतो त्यालाच सुविचार म्हणतात ना. एम आय राईट? कधी येणार आहेत भाऊ? काय नुसतं वेळ 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 निघाल्या, एक तर वेळ वाईट चालू आहे माझी. हे. आलात भाऊ, चला. तुम्हाला शाळेत सोडायचंय का? सोडू का मी? अरे खुल्या शाळेत जाऊन तुझा टाइम कशाला वाया घालू मी तुमच्या बरोबर स्टुडिओत येतोय. हो, सावीचा स्टुडिओतला पहिला दिवस नाही काय? तिला आनंद वाटेल. सरप्राईज तेवढंच. सरप्राईज सरप्राईज. चला, इकडे तिकडे चोहीकडे आपण जाऊ सावीकडे. अरे का बघायला लागलायस? अरे चल की. चालायचं? नाही थांबायचं. चालायचं नाही थांबायचं. सरप्राईज कशाला जायचं? थांबायचं. अरे काय बडबडायला लागलायस? मलाच कळणार ना भाऊ. गरज आहे जायची? म्हणजे सरप्राईज मिळेल सावीला. तर बघा ना, ती तिथं कामात असेल, आपण तिकडे गेल्यानंतर तिचं मन सरप्राईजने विचलित झालं तर विचलित मन तिचं. हा ना. विचलित? अरे कुठे शिकलायस हे शब्द? तुमच्याकडून शिकलो. आता तुम्ही नाही येणार ना? बघा ना, ते शब्द लक्षात ठेवल्याचं काहीतरी चीज झालं. चला. अरे कुठे चाललायस? येणार नाही काय? चल बरोबर जाऊयात. आणि सावी विचलित होणार नाही, उलट तिचं मन एकाग्र होईल. चला. इथं माझ्या ग्रह बदलायला लागल्यात. अरे चल की. येऊ म्हणताय? चलतोयस ना? जायचं? चला. हो नुसतं ते. आणि तू काय दात काढत बसली ग? मॅडम, अहो पण यात वाईट काय? अहो शाळेचा सेटअप लावलाय ना, मग शाळेतल्या पोरांसाठी असं सुविचार लिहिणार आहात तुम्ही? सुविचारातून चांगला संदेश गेला पाहिजे. हो मॅडम, मग यात पण आहे की चांगला संदेश. बघा की, झाडावर प्रेम करा, हा काय वाईट संदेश आहे? अहो ते ठीक आहे, त्याच्यात वाईट नाहीये. म्हणजे त्याच्या पुढची लाईन ती लिहायची काय गरज होती तुम्हाला? हा, अच्छा ते होय. दुसरा लिहितो. एक नंबर. अहो कुठून असले सगळे सुविचार आणलेत तुम्ही? हा, तुम्ही ज्या शाळेत शिकला तिकडे असंच शिकवलंय का सगळं? मी ऍक्च्युली आमच्याच शाळेत शिकलो. मग बरोबर आहे. आता पुढे काय बोलायलाच नको. तिकडे काही डोंबल शिकवलं असणार. काहीतरी चांगलं आणि नवीन शिकायला तुमच्या एवढं क्लोज. आय मीन टू से की तुमच्या सहवासात आलोय.
चला चला, काय उगाच टाइमपास लावलाय हा? आता मी जो सुविचार सांगते तो लिहा. ओके सावी मॅडम. जा. लिहा. विद्या विनयेन शोभते. काय झालं? नाही काही नाही, लिहितो. काय झालं? कोण विद्या आहे नेमकी, आणि विद्या फक्त त्यालाच का शोभते? तुम्ही मला सांगताय की प्रेमाचा सुविचार लिहायचा नाही, आणि तुम्ही एवढ्या मोठ्या आवाजात सांगताय, ते पण फळ्यावर लिहायला लावताय. तुम्ही तर डायरेक्ट जोडेच जुळवताय की. याला काय अर्थ आहे? आणि याच्यात तर काही विचार सुद्धा नाहीये. काय तर म्हणे एक विद्या आहे आणि ती फक्त विनयलाच शोभते. मग तुमचं हे जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी नॉलेज आहे ना, ते तुमच्याकडेच ठेवा जपून. ते असं विद्या आणि विनयवर उधळू नका. आता मी जे सांगते ते गपचूप जाऊन फळ्यावर लिहा. जा. सावी मॅडम. आणि ते विद्या लिहितो. देवा, काय झालं? काय आता अजिबात असं सांगू नका की तुम्हाला दिय काढता येत नाही. उठ्या भाषेत काढायला सांगत. परमेश्वरा, चला. फिरतीचा नाद खुळा, हिनकीचा जाळ खुळा, गप्प कर तो या गुलाबी होवार खुळा. दुरावते आस पुन्हा, पुकार दे साथ पुन्हा, वनवा हो रात लावतो या याड पुन्हा. जीव फिरून फिरून इथंच येतो या, दुरून ह्यो झुरून एकच होतो या. जीव फिरून फिरून इथंच येतो या, दुरून ह्यो झुरून एकच होतो या. नशिबाच्या हाती हात ग, जुळली या गाठ ग, अजून एकदा. गाठ ग, जुळली या गाठ ग, जुळली या गाठ ग. कळलं ना? मग लिहा आता.
असं काय गाडी का थांबवलंय सरप्राईज सरप्राईज देणं गरजेचं आहे काय भाऊ सावीला? आता काय विचारायलायस? ते पेट्रोल संपलं ना गाडीतलं अचानक. हा. काय? पेट्रोल गाडीतलं पेट्रोल संपलं अचानक. अरे ठीक आहेस ना तू? ठीक कुठली तर वाईट झाले मागे ते. भाऊ हवा गाडीची हवा. पेट्रोल पण संपलं अचानक. ये पेट्रोल असं अचानक मध्येच कसं संपलं म्हणायचं? आठवलं म्हणायचं होतं मला. ते मी गाडीत पेट्रोल टाकायचं विसरलो ना काल. काय भाऊ तुम्ही जा परत माग. काय ऊन पण जास्त आहे ना आणि त्रास होईल तुम्हाला उन्हाचा. तुम्ही जावा घरी रिक्षान. ते ठीक आहे रे, पण असं मधनच परत कसं जायचं घराकडे? काय भाऊ तुम्ही आता घरला गेल्यावर तुम्हाला कोण घरात घेणार नाही तुम्ही. रिक्षा पण आली. थांबा सरप्राईज वर सरप्राईज. हा बसा हो त्याला घरला सोडा. अय तू पण चल की रे. आता मी घरला येऊन काय करू? घरला नाही, मग स्टुडिओला चाललोय मी. स्टुडिओला कशाला भाऊ? चल म्हणतोय ना व. चल म्हणताय. गाडी साईडला लावू. लाव. हा. मी यायलाच पाहिजे का? लाव म्हणतो ना. येतोय ना वा? बस चल रे. आता सांग कुठं जायचं त्याला ती. घ्या सरळ. आता तुम्हाला थोडे पोहे वाढू. धैर्य कुठे गो? ते सकाळीच गेले. कामाला जातो एवढंच म्हणाले. त्यांच्या नवीन साईटवरच गेले असतील ते. विलास धैर्य कुठे गेला काही माहितीये? आणि त्याची ती नवीन साईट कुठे चालू आहे? आधी मला घरी बसवा, मग बाहेरच्या गोष्टी विचारून माझी चेष्टा करा. चांगलंय. आई मला एक गोष्ट सांग, मी जर बाहेर पडलो असतो तर बाहेरची इन्फॉर्मेशन तुला दिली नसती होय? पण तुझा त्या धैर्यासारखा माझ्यावर विश्वास कुठे आहे? तुझ्यासाठी धैर्य म्हणजे बस, उत्तर माहित नसेल तर गप्प बसा. जास्त बोलायची गरज नाही. आणि मला बरं वाटावं म्हणून मी तुला घरात बसवत नाहीये. बाहेर जाऊन तू जे काही उद्योग करतोस ना त्यासाठी बसवलंय. धैर्य आपला लहान भाऊ आहे. कधी घरी आला तर जरा बोलावं दोन शब्द त्याच्याशी, विचारपूस करावी. काही माहितीये? नाहीच. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही म्हणा. आत्या हो, खाऊन तरी घ्या. आत्या हा बोला की साहेब. जिवंत आहेस का? हाय जिवंत आहे. मला आतल्या खबरी कधी मिळणार? लवकरात लवकर मला माहिती मिळाली पाहिजे. आतमध्ये घुस, नाही तर काय करायचं ते कर. मला लवकरात लवकर माहिती पाहिजे. हा पोचलोय आता स्टुडिओ जवळ. बघतो जरा माहिती कशी काढता येते ती. ठीक आहे. कसं लिहिले? एक नंबर. मस्तच लिहिल्या सावे. भारी लिहिलं एकदम.
याआधी जर कोणी एवढ्या प्रेमानं शिकवलं असतं ना तर आज यापेक्षाही चांगलं लिहिलं असतं. माझ्याकडे बघून कशाला बोलताय? तुम्ही आहातच तेवढे प्रेमळ. मी जे काही शिकतोय हळूहळू तुमच्याकडनंच शिकतोय. फ्लर्ट करताय का तुम्ही? अहो नाही हो मॅडम, काही पण काय बोलताय. मी तर जे खरं आहे ते सांगत होतो, स्वतःला एक्सप्रेस करत होतो. तुम्ही ठीक आहे, कळलं. आता जा आणि त्याच्या खाली अजून एक सुविचारल्या. अजून एक काय प्रॉब्लेम आहे? नाही, नॉट ॲट ऑल. जा. या, ज्ञान हेच खरं भांडवल. काय मी पण लिहिता येत नाही तुम्हाला? अहो काय तुम्ही तेवढ्या शाळा चालवता आणि साधा ज्ञानातलं ज्ञ काढता येत नाही? आता काय सगळी बाराखडी शिकवायची का तुम्हाला? मला दुसरी कामं नाही येत? हा ठीक आहे, शिकवते. रिनी, हा? तू शिकव यांना आता. नाही नाही नको. काही गरज नाहीये. ऍक्च्युली मला बहुतेक आठवतंय थोडं थोडं. मी माझ्या पद्धतीने ट्राय करतो. काढतो मी. सावे पराग, भाऊ अरे चल की जायचंय ना. आलो. काय उग आपलं. भाऊ भाऊ भाऊ, हा? हे बघा हे बघा, अरे पेंटिंग, वॉल पेंटिंग. काय मस्त कलाकृती आहे भाऊ. भाऊ